पाहत आहात बुलढाणा 24 आवाज जनसामान्य। समस्त शेतकरी जे की देवखेड येथील झालेल्या बांधाऱ्यामध्ये त्यांचे पूर्णत्व शेत आणि पीक हे पूर्ण या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। त्यांच्या व्यथा आणि गाथा ऐकण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहोत। तुमचं नाव? माझं नाव घनश्याम भोसले, राहणार देवखेड। मी देवखेडचा रहिवासी आणि माझी शेतीच्या कोल्हापुरी बंधारा झालेला आहे, 19 मध्ये झालेला आहे। आणि 19 कोणत्या पद्धतीच्या कोणत्या खात्यातून झाला हे काही शेतकऱ्याला सांगता येणार नाही, पण ही सतत आम्ही कलेक्टर साहेबापर्यंत बी निवेदन दिले, तहसीलदारपर्यंत बी निवेदन दिले। याची आमची जमीन म्हणजे उद्ध्वस्त झाली। जवळपास आमचे 5 जणांची जमीन गेले, 5 ते 10 जणांची जमीन याची खाली। ते 5 जण शेतकरी कोण कोण होते? नाव सांगतो, घनश्याम गुमानराव भोसले, शिवदास उद्धव दत्तात्रय भोसले, त्याच्यानंतर वसंतराव गुमानराव भोसले, भारत वसंतराव सरकटे, नारायण वसंतराव सरकटे, सुभाष भाऊराव सरकटे। इतकेची जमीन म्हणजे उद्ध्वस्त, म्हणजे ते काहीच राहिली नाही। आणि पुन्हा याच्यापासून आम्हाला इकडे शेतात जरी आलं तर आम्हाला अटक येऊन मारायची याची भीती, अटक येतो आम्हाला। अच्छा, त्यानंतर याच प्रकरणामध्ये बाधित झालेले दुसरे शेतकरी आहेत प्रवीण भाऊ सरकडे, यांच्याशी आपण काय व्यथा झालेला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। सुमारे हा बंधारा 18-19च्या कालखंडामध्ये झालेला बंधारा आहे। हा कोको बंधारा म्हणजे देवखेड खापरखेड अंतर्गत म्हणून आज रोजी समजा घोषित करण्यात आलेला आहे। सुमारे हा बंधारा जो 2019 ते 18-19च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस झाला त्या अगोदरील जमिनीची जर परिस्थिती जर पाहिली तर आमच्या जमिनीला म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोका तर मुळीच नव्हताच, पण म्हणजे शेतकरी हा सुखास समाधानाने नांदत होता। बंधाऱ्या झाला समजा काही शेतकऱ्याचं प्रगतीच्या मार्गावर जरी गेलेले असतील, परंतु या बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या शेतकऱ्यांचे 5 ते 6 शेतकरी जे आहेत आमचे, या शेतकऱ्यांचा हा बंधारा म्हणजे एक जीवन मरणाचा प्रश्न म्हणून झालेला आहे। ज्यावेळेस हा बंधारा झाला, या बंधाऱ्याच्या अंतर्गत चे भरपूर काही असे विषय होते, हे विषय हाताळणं अतिशय गरजेचे होते। ज्यावेळेस हा बंधाऱ्याचं एस्टिमेट कोणत्या प्रकारचं होतं? हा बंधाऱ्याचं एस्टिमेट जे असेल ते हा बंधाऱ्याचं एस्टिमेट शेतकऱ्याच्या विचाराधीन घेऊन कोणत्याच प्रकारचं करण्यात आलेलं नाही। जो बंधारा झाला, ज्यांनी एस्टिमेट तयार केलं त्यांना जे एस्टिमेटचा पूर्णपणे प्रकार माहिती आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ज्या सहमतीपत्र असतात बंधाऱ्याच्या खालील बाजूस शेतकऱ्यांचं सहमतीपत्र जे असते त्या प्रकारचं कोणत्याही शेतकऱ्यांचं सहमतीपत्र या बंधाऱ्याच्या कामासाठी म्हणजे देण्यात आलेलं नाहीये। भलाई हा बंधारा एक जरी समजा शेतकऱ्यांच्या काही प्रगतीच्या मार्गाचा विषय जरी ठरलेला असेल, परंतु ह्या जे 5 ते 6 जे शेतकरी आहेत गट नंबर 62 पासून तर 57-58 पर्यंतचे हे शेतकरी म्हणजे आजच्या कंडिशनला जर भूमिहीन तर होतच आहेत, पण 2006 सारख्या महापुरासारखी किंवा प्रलयासारखी जर स्थिती जर निर्माण झाली तर हे शेतकरी भूमिहीन होण्यास 100% पात्र ठरणार आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे एकच झालेला आहे की याच्यावर शासनाने तात्काळ उपाययोजना नाही केल्यात तर या शेतकऱ्याला एक आत्मदानासारखा एक तर पवित्रा घ्यावा लागणार किंवा आत्महत्या करावी लागणार। त्या अनुषंगानं मी तहसील कार्यालयाला सुमारे 19 पासून निवेदनं देत गेलो। तहसील कार्यालय असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पाटबंधारे विभाग असेल, कृषी विभाग जिल्हा कार्यालय असेल, तालुका कार्यालय असेल, त्यानंतर यांनी खालच्या कार्यालयांनी दखल न घेतल्याच्या कारणास्तव वरिष्ठ कार्यालय म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाला मी मेलद्वारे सुद्धा या पूर्ण प्रकरणाची माहिती दिली, पण यांनी कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला मीडिया समोर येऊन या आमची व्यथा मांडण्याची आज पाळी आलेली आहे। त्यामुळे आज आम्ही हे सर्व काही प्रकरण जर शासनाने जर तात्काळ हातात न घेतल्यास तर याच नदीपात्रामध्ये पडत्या पाण्यात जर पोहणं जरी असलं तरी कमराला दगड बांधून आत्मदान करेल असा मी सविस्तरपणे आज जाहीर। तुम्ही ऐकत आहात संबंधित शेतकऱ्याची भूमिका काय आणि भूमिका आणि तडप काय आहे ते। संबंधित शेतकरी आपल्या भूमीसाठी, आपल्या जमिनीसाठी, जमिनीच्या तुकड्यासाठी हा स्वतःच्या जीवावर मारायला उठलेला आहे। कारण असं आहे की ते
की संबंधित शेतकरी हा त्या जमिनीला पोटच्या मुलासारखं प्रेम करतो, तसंच चाहत करतो आणि तीच जमीन जर नसेल तर तो जगून काय करणार. या तिडकीपोटी हा संबंधित शेतकरी बिलकुल आत्मदहनाच्या पवित्रात निघालेला आहे. तरीही संबंधित शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी सरकार आणि संबंधित यंत्रणेला एक विनंती करतोय. आपण बघू शकता की कितीपर्यंत क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. जवळपास 5 एकराचा हा पट्टा असेल. तो पट्टा पूर्ण बांबू लागवडी बाधित झालेलं आहे. ते आपण बांबूचं बेड बघू शकता. इथं संबंधित बांबू होते, परंतु बांबूचे लाखोचं नुकसान संबंधित शेतकऱ्याचं झालेलं आहे. ती विहीर पण आहे शेतकऱ्यांची, विहिरी सुद्धा शेतकऱ्यांचीच आहे. विहिरी सुद्धा उपटून गेलेले आहेत. शेतकऱ्याचं इतकं अजूनच नुकसान झालेलं आहे की आज ते बेड पण तिथं अटकलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे शेतकऱ्याला अतोनात नुकसान हे 5 एकराचं कमीत कमी झालेलंच आहे. आता यापुढे तुमची भूमिका काय असेल? यापुढे सरळ आपण आज रोजी समजा मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की तात्काळ या बंधाऱ्याच्या आतापर्यंत आम्ही निवेदन येऊन कोणत्याही प्रकारच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येऊन अजून या शेतीची किंवा झालेल्या परिस्थितीची पाहणी केलेली नाहीये. तर या संबंधित आपल्या माध्यमातून मी त्यांना एक विनंती करतो की आपण तात्काळ येऊन या झालेल्या प्रकाराची पूर्णपणे माहिती व चौकशी करण्यात यावी व झालेल्या शेतकऱ्याचं. बुलढाणा चोपे तालुका प्रतिनिधी महेश मुंडेसह जिल्हा प्रतिनिधी नानासाहेब तौ